नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून ज्ञानराधाचा व्हिडिओ किंवा दुसऱ्या मल्टी स्टेटचा व्हिडिओ बनवणं झालं नाही। त्याच्या मागचे दोन कारण होते, एक तर निवडणुकीची धावपळ आणि दुसरी गोष्ट व्हिडिओसाठी लागणारे जे उपयुक्त मटेरियल असतं ते पण नव्हतं। म्हणजे अशा विशेष काही घडामोडी पोलीस डिपार्टमेंटकडून झालेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे काय मांडावं आणि तेच गोष्टी मांडण्यापेक्षा तुमच्या उपयुक्त हिताच्या गोष्टी मांडणं जरुरी असतं, म्हणून व्हिडिओ बनवलं झालं नाही। तर आजच्या विषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे की राजस्थानी मल्टी स्टेटचे चंदूलाल बियानी यांना पोलीस शोधत होते की नाही प्रश्नचिन्ह, ते सापडणार होते की नाही प्रश्नचिन्ह, त्यांना शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले होते की नाही प्रश्नचिन्ह, त्यांनी कोणता दबाव वापरला होता का प्रश्नचिन्ह। हे सगळं चालू असताना मात्र आज काय झालं माहित नाही। स्वतः चंदूलाल बियानी अंबेजोगाईच्या कोर्टामध्ये हजर झाले। ते हजर झाल्याची माहिती ठेवीदार त्या कोर्टामध्ये हजर असताना ठेवीदारांना कळली आणि त्याच्यानंतर चंदूलाल बियानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चंदूलाल बियानी हे स्वतः पोलिसाच्या समोर हजर झाले, त्यांना पोलिसांनी शोधून आणलं नाही। बारगळ साहेब ज्यावेळेस बीडचे एसपी म्हणून जॉईन झाले त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये शिंदे जिजाऊवाले यांना एका तीर्थस्थळावरून उचलून आणण्यात आलं होतं साधूच्या वेशामध्ये। त्यावेळेस असं वाटलं होतं की बाकीचे सगळे जे काही फ्रॉडवाले आहेत, मग ते चेअरपर्सन असू द्या, त्यांचे सदस्य असू द्या, संचालक मंडळ असू द्या, मॅनेजर असू द्या, या सगळ्यांना पट धरलं जाईल। त्यांच्या मागून काम करणारे असू द्या, त्यांच्यासाठी ठेवीदारांना खोटे आव्हान देणारे असू द्या, विविध फेसबुकच्या माध्यमातून साहेब फार प्रयत्न करत आहेत, साहेब अहोरात्र तुमच्यासाठीच बसलेले आहेत, साहेब हजारो सह्या करत आहेत, कुठं करत आहेत, कधी करत आहेत, कोणी केल्या, कधी केल्या, हे सगळं मांडणारे यांना पोलिसांनी पोलिसांचा खाक्या दाखवून उचलून आणतील असं वाटलं होतं, पण त्या ठिकाणी भ्रमनिराशच झाला। आणि या भ्रमनिराशामुळेच आज अर्चना कुटे, ज्यांना हायकोर्टाने सांगितलंय, हायकोर्टाची जर ऑर्डर आपण वाचली तर त्या ऑर्डर मध्ये लिहिलंय अर्चना कुटे यांनी ठेवीदारांना खोटे आश्वासन दिले। अर्चना कुटेंच्या आश्वासनामुळे ठेवीदारांची फसवणूक झाली। ज्ञानराधाच्या या सगळ्या कुटाण्यामध्ये अर्चना कुटे पण जिम्मेदार आहेत। एक, ईडीने लिहिलंय की ज्ञानराधाचा पैसा कुटे ग्रुपमध्ये वापरला गेला। त्याच्यानंतर काल पैठण या ठिकाणी अर्चना कुटे यांनी अटकपूर्व जामीन साठी अर्ज मांडला होता, तो फेटाळण्यात आला। त्याच्यानंतर अर्चना कुटे हायकोर्टात जातात त्याला चालना देण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी काम करणारे वकील जे की त्यांची बाजू मांडतात। म्हणजे अर्चना कुटेचं आणि त्या वकिलाचं बोलणंच होत नाही का? जर ते बोलणं होत असेल तर मग पोलीस त्या सगळ्या गोष्टी ट्रेस का करत नाही? विषय याच्यासाठी बोलायचा आहे, पोलिसावर शंका घेतोय नाही घेतोय हा विषय नंतरचा, पण हे जे ठेवीदार आहेत हे अत्यंत त्रस्त आहेत। आता मात्र ते थकून गेलेत असं जाणवतंय आणि याच गोष्टी होऊ द्यायच्यात का अशी कुठेतरी शंका मनात येते। आणि बऱ्याच वेळेस म्हणजे चक्क अर्चना कुटे, आशिष पाटोदकर सांगतात की आम्ही एसपी साहेबाला भेटलो, मागच्या एसपी बद्दल बोलतोय, एसपी साहेबाला भेटलो, त्यांना सगळं बोललो। याचा अर्थ नेमका ठेवीदारांनी काय घ्यावा? बारगळ साहेब बीडचे डीवायएसपी यांच्याकडनं ठेवीदारांच्या आज पण अपेक्षा आहेत की काहीतरी होईल, हे सगळं ठेवीदारांच्या हिताचे काहीतरी पावलं उचलले जातील। अर्चना कुटे जर दोषी आहेत, ईडी म्हणतंय, हायकोर्ट म्हणतंय, मग आता वाट कशाची बघतोय नेमकी आपण? का अर्चना कुटेला अटक केली जात नाही? एक प्रेस नोट, ज्या प्रेस नोट मध्ये आशिष पाटोदकर, सुरेश कुटे, कुटे ग्रुप यांच्या जे सगळे काही प्रॉपर्टी सील करायच्या आहेत, आम्ही ताब्यात घेतल्या आहेत, करायच्यात नाही करायच्यात, लवकरच सील होतील वगैरे वगैरे, ही सगळी प्रेस नोट आल्यानंतर आतापर्यंत कुठलीही प्रेस नोट, कुठलीही माहिती आर्थिक गुन्हे शाखा किंवा बीड पोलिसांकडनं का आली नाही हा एक प्रश्न आहे। अशी काहीतरी माहिती यायला पाहिजे। ती जर माहिती पुढे आली तर ठेवीदारांना नेमकं कळतं, कारण तो त्यांचा अधिकार आहे। मी केलेली तक्रार, त्या तक्रारीवर नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे आणि तोच अधिकार ठेवीदारांचा आहे। काय होतंय,
का नाही पुढची गोष्ट, कोणतीही गोष्ट ठेवीदारांच्या समोर येत? नेमकं आर्थिक गुन्हे शाखा काय तपास करते? MPIDचा अहवाल स्टेटकडे गेलाय का? जर स्टेटकडे गेला असेल तर मग नेमकं त्या अहवालानुसार पुढची कोणती कारवाई होणार आहे? स्टेटनी करणार आहे का? कारण सध्या तर ते बिझी आहेत, मला हे खातं पाहिजे ते पाहिजे, मंत्रिमंडळ बस त्याच्यातच बिझी आहेत. आणि त्याच्या अगोदर माग ते बिझी होते निवडणुका प्रचार ह्याच्यामध्ये, आणि त्याच्या अगोदर काही दिवस ते बिझी होते ठेवीदारांसाठी आम्ही हे केलं, आम्ही ह्यांना पत्र दिलं, आम्ही त्यांना भेटलो. बस बस एवढ्या बिझीच्या पुढं कोणीही ठेवीदारांसाठी काहीही केलेलं नाही. जर प्रामाणिक प्रयत्न झाले असते तर आतापर्यंत भरपूर गोष्टी ठेवीदारांच्या हिताच्या झाल्या असत्या. आता विषय आणखीन एक येतोय, MPID, सेंट्रल रजिस्ट्रार आणि त्याच्याबरोबर तुमचं ED. आता नेमका तपास कसा होणार आहे, कुठून होणार आहे, कोण करणार आहे, एकमेकाचं नेमकं कोऑपरेशन कोऑर्डिनेशन कसं राहणार आहे आणि त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आहे, या पण गोष्टी समोर येत नाहीयेत. EDची पण परत कुठलीही प्रेस नोट नाहीये. सेंट्रल रजिस्ट्रारने बस जाधव नावाचे एक औसायक नियुक्त केलेले आहेत. आता याच्यात एक प्रश्न येतो, राजस्थानी मधला फ्रॉड कमी आहे, ज्ञानराजाचा फ्रॉड जास्त आहे. एक पत्र मध्ये व्हायरल झालं होतं, सत्य असत्य माहित नाही. त्या पत्रामध्ये 3 लोकांची नियुक्ती औसायक म्हणून राजस्थानीसाठी केली होती. कशी केली होती हा पण प्रश्न आहे. MPIDचा प्रस्ताव गेला होता का हा पण प्रश्न आहे. सेंट्रल रजिस्ट्रारला राजस्थानी बद्दल कोणी तक्रार केली होती का हा पण प्रश्न आहे. सेंट्रल रजिस्ट्रारने राजस्थानला राजस्थानी मल्टीस्टेटला एखादं पत्र लिहिलं होतं का? तुमची मल्टीस्टेट गुंडाळण्यात का येऊ नये, तुमच्या मल्टीस्टेटवर असं का करण्यात येऊ नये त्याचं उत्तर द्या, असं कुठलं तरी पत्र लिहिलं होतं का? कुठंही त्यांच्या वेबसाईटवर हे पत्र नाही. हे सगळं नसताना पण एक पत्र आलं समोर, ते खरं खोटं आम्हाला माहित नाही. त्या पत्रामध्ये 3 अधिकारी नियुक्त केले गेले होते राजस्थानी मल्टी स्टेटचा तपास करण्यासाठी. मग ते जर काय झालं तर ते पत्र बोगस पण असू शकतं. मग आतापर्यंत सेंट्रल रजिस्ट्रारने जसं ज्ञानराजामध्ये काहीतरी थोडीशी पाऊल उचललं, तसं राजस्थानी बद्दल का नाही उचललं, तसं साईराम बद्दल का नाही उचललं? काय झालं पुन्हा त्या जिजाऊचं, काय झालं त्या पुन्हा बबन शिंदेचं? बबन शिंदे तुम्ही उचलून आणला, साधू संतांच्या वेशामध्ये उचलून आणला, नेमकं त्यांनी काय पोलिसांसमोर काय मांडलं, पोलिसांनी त्याच्याकडनं नेमकं काय घेतलं? येऊ द्या ना, ठेवीदारांच्या समोर येऊ द्या ना. पण असं कुठलीही गोष्ट ठेवीदारांच्या समोर येत नाहीये. आणि काल परवा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटच्या प्रत्येक माणसाने पण तो व्हिडिओ पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये बीडच्या कुटे ग्रुपचं म्हणजे MIDC रोडमध्ये जे आहे त्या कुटे ग्रुपच्या शटर मधून काय ते JCP ते क्रेन वगैरे सगळ्या मध्ये जातात आणि तिथल्या वस्तू उचलून बाहेर आणल्या जातात. हे कसं काय होतं? जर तुम्ही त्याला सील केला असेल, जर ती सगळी प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात असेल, मग ते पोलीस असू द्या, ED असू द्या. औसायक तर म्हणले होते इलेक्शन नंतर आम्ही काम करू, इलेक्शन झालं, सरकार बनायला लागलं, औसायकनी काय केलंय हे कोणालाच माहित नाही. त्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही फाईल तरी घेतल्यात का त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये? का त्यांनाच वाटते की मी एकटा कसा करण? काही समोर यायला मार्ग नाहीये, कुठलीही गोष्ट समोर येत नाहीये. आणि ठेवीदार मात्र आशा ठेवून बसतोय की नाही काहीतरी हे होईल, काहीतरी हे होईल, बस. आणि त्यांच्यामधल्या चर्चा, या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी का व्हाव्या? जर समजा अर्चना कुटे जिम्मेदार आहे ज्ञानराजाच्या प्रकरणामध्ये असं ED म्हणतंय, असं कोर्टाच्या निदर्शनास कोर्ट आणून देतं स्वतःच्या ऑर्डर मध्ये लिहून, तर मग अर्चना कुटेला अटक करण्यासाठी नेमका कोणता मुहूर्त पाहिजे? असं काही ठरलेलं आहे का या मुहूर्ताला अटक करायची? जसं सुरेश कुटे यांना पुण्यावरून उचलून आणलं होतं, तसंच काही ठरलंय का? तसंच काही करायचंय का? नेमकं काय आहे बरं? ते दुधाचं कोणतं त्यांचं ज्ञानराजाचं त्या कुटे ग्रुपचं एक दूध आहे, त्या दुधाबद्दल पण चर्चा आहे की त्या दुधाची फॅक्टरी चालू आहे बंद आहे हे आम्हाला नक्की माहित नाही, पण त्याविषयीची चर्चा आहे. मग याविषयीची सगळी चर्चा थांबवणं, याविषयीची खातरजमा करणं हे पोलिसांचं काम आहे. फक्त बीड पोलिसाबद्दलच बोलून नाही चालणार. संभाजीनगरचे पोलीस जर पैठणमधून तुमच्या कोर्टातून म्हणजे लोअर कोर्टातून जर तुमची बेल रिजेक्ट होते आणि ते हायकोर्टामध्ये जात आहे, मग संभाजीनगरच्या पोलिसांमध्ये जे गुन्हा दाखल असतील त्या गुन्ह्याचा तपास संभाजीनगरचे पोलीस का करत नाहीयेत?
ते पण अर्चना कुटे यांना अटक करण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत? जालन्याचे पोलीस का प्रयत्न करत नाहीत? नांदेडचे पोलीस का प्रयत्न करत नाहीत? परभणीचे पोलीस का प्रयत्न करत नाहीत? नगरच्या पोलिसांना नेमकं झालंय काय? म्हणजे सगळेच पोलीस, सगळे जिल्ह्याचे पोलीस एवढे शांत का? म्हणजे या सगळ्या पोलिसांनाही थांगपत्ता लागत नाहीये का? मग जर हे थांगपत्ता लागत नसेल तर मग त्या डिपार्टमेंटला काय नेमकं म्हणायचं काय? आणि असं का होतंय हा प्रश्न ठेवीदारांचा आहे. आणि त्रस्त ठेवीदार मात्र त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा, अधूनमधून मीटिंग याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही. फक्त एक मात्र खरं, तो ठेवीदार परेशान आहे, त्याच्या पैशाची त्याला चिंता आहे. कारण 80% ठेवीदार हे स्वतःच्या मेहनतीचे पैसे नानारादात ठेवून दुःखी झालेले आहेत. जे बाकीच्यांनी कसे ठेवले असतील चिट्ट्या चपाट्या त्याचा काही संबंध नाही, ते कुठे ऍक्टिव्ह पण नाहीयेत. पण ज्या ठेवीदारांनी पोटाला चिमटा घेऊन पैसे ज्ञानराधामध्ये ठेवले, ज्ञानराधा म्हणजे मल्टी स्टेट बँक नाही. आणि ते बँक 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 असं अर्चना कुटे असंख्य वेळा म्हणाल्या, म्हणजे तो पण त्याने गुन्हाच केलाय. कारण त्याबद्दलचे पत्र आहेत रिझर्व्ह बँकेचे वगैरे सगळे, तरी पण तुम्ही त्याला बँक म्हणला तर बँक म्हणूनच लोकांची फसवणूक केली. पण त्यावेळेस तुम्ही वकिली करत होतात, ती कोणाची करत होतात? नेमकं त्याच्या मागचं कारण काय? या सगळ्या गोष्टी समोर येतील, पण त्याच्यासाठी अर्चना कुटेपर्यंत पोलीस पोहोचणं गरजेचं आहे. आता चंदूलाल बियाणी यांची अटक आणि या अटकेनंतर परत ठेवीदारांना थोडंसं कुठंतरी शाश्वती आहे की नाही आर्थिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस काहीतरी हालचाली करतील. मध्ये इलेक्शन होतं, इलेक्शनमुळे पोलिसांना वेळ नसेल, इलेक्शनच्याच कामामध्ये ते व्यस्त असतील. पण आता इलेक्शन झालं, आता मुख्यमंत्री बनायला चालला, आता तरी पोलिसांनी लक्ष देऊन ट्रेस करून ट्रॅक करून अर्चना कुटेला शोधावं आणि त्यांना ताब्यात घ्यावं. जर ते झालं तर बऱ्याच गोष्टी उलगडतील. अजून एक गोष्ट आहे, नेमक्या तुम्ही किती प्रॉपर्टी सील केल्या, मग सील केलेल्या प्रॉपर्टीमधून माल कसा बाहेर जातो किंवा क्रेन वगैरे लावून ती वस्तू बाहेर कशी आणली जाते, हा पण शोधाचा विषय आहे. तुमच्या त्या शेवटच्या परिपत्रकामध्ये जे तुम्ही म्हणला होता आम्ही हे सगळं करतोय, ते केलंय का? त्या सगळ्या प्रॉपर्टी सील केल्यात का? त्याचं मार्केट व्हॅल्यू पाहिलंय का? त्याची गव्हर्नमेंट व्हॅल्यू पाहिली का? हो, आम्ही या निबंधकाला विचारलं, त्याची व्हॅल्यू एवढी, हे सगळं पाहिलंय. त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीवरचं कर्ज काय, नेमकं हे सगळं गेल्यानंतर काय होणार आहे, या गोष्टीचा कुठेतरी अभ्यास होतोय का? मग तो पोलिसाकडनं होतोय का किंवा मग तुमच्या सेंट्रल रजिस्टर? ते तर म्हणते आम्ही आपलं फक्त तेवढा आवश्यक नियुक्ती केला, आता आवश्यक साहेब जसं सांगतील तसं आम्ही चल. आवसाहेब साहेबांना किती वर्ष लागतात सांगायला हे माहित नाही. बर, ईडीनी जर तो दुधाचा प्लांट चालू आहे तर मग ईडीला हे माहित नाही का? मग ईडीला जर हे माहित असेल तर त्या प्लांटवर ईडीनी सील का केलं नाही? असे असंख्य प्रश्न आहेत. बरं, त्याच्यानंतर ईडीने एक नोटीस दिली होती. त्या नोटीसमध्ये ज्ञानराधाशी संबंधित आणखीन काही जणांना बोलवलं होतं, त्यांचे उत्तर घेतले होते. मग ते दोषी आहेत तर मग त्यांना तरी कधी अटक होणार आहे? म्हणजे कुणालाच अटक करायचं नाही असं आहे का? चलू द्या चलायचं ते असं आहे का? एक दिवशी ठेवीदार थकून जाईल असं आहे का? कारण तो त्रस्त ठेवीदार, त्याच्या डोळ्यातलं रोजचं पाणी हे कमीत कमी माणूस म्हणून तरी प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे. पोलिसांना आजच्या व्हिडिओतून ठेवीदारांच्या वतीने, आम्हाला जे ठेवीदार येऊन भेटतात, वारंवार सांगतात, फोनवर बोलतात, संदेश करतात, या सगळ्या ठेवीदारांच्या वतीने आणि लोकप्रश्नाच्या वतीने पोलीस प्रशासनाला आमच्याकडून एक विनंती, लवकरात लवकर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आता बघूया अर्चना कुटे यांना अटक, असाच पुढचा व्हिडिओ घेऊन यावा अशी आमची मनातून इच्छा आहे. धन्यवाद.